चांद मिनारकडून आपण जेव्हा येतो तेव्हा आमखास महालाकडे आपण येतो। ही इमारत जी आहे ती एका महलाला तसेच शाही हमामाकडे जाण्याचा हा एक मार्ग होता, परंतु याला एका नंतर निवासस्थानात परावर्तित केले होते। यात एक खोली असून तिच्या दोन्हीकडे 2 माळे बनवलेले आहेत। तसेच पहिल्या माळ्यावर जाण्याकरता जिना आहे। महालाचे छत सपाट आहे आणि आतील भागात चुना आणि वाळू मिश्रित भिंती आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर उंच चबुतरावर हा महल निर्माण केलेला आहे। याची भव्यता त्यामुळे वाढलेली आपल्याला दिसते। या महालासमोर एक अंगण आपल्याला दिसेल, जो की मध्यकालीन इमारत आणि पर्यावरणाचा एक सुंदर समन्वय आहे। आता या इमारतमध्ये दौलताबादच्या उत्खननात जे काही विविध पुरावशेष, नाणी, प्रतिमा, भांडी आणि विविध अस्त्रशस्त्र सापडली आहेत, त्यांचे एक प्रदर्शन इथे भरवलेलं आहे। त्याचबरोबर जैन तीर्थंकर, हिंदू देवी देवता आणि स्थापत्य आणि शिल्पांचे वेगवेगळे नमुने आपल्याला इथे बघायला मिळतात। आपण बघूया हे सगळे काय शिल्प आहेत आणि काय आहे। इथे जैन तीर्थंकरांच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतील। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्थापत्य कलेचे नमुने की जे अपूर्ण राहिले आहेत, जे कुठेतरी उपयोगात आले नाहीत, ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतील। या प्रकारे जैन स्थापत्य कलेचे अनेक नमुने आपल्याला इथे सापडतात। दौलताबादचं जे उत्खनन केलं गेलं, त्या उत्खननात ज्या काही विविध वस्तू आढळल्या, त्या वस्तू इथे अतिशय सुंदर पद्धतीने ज्या त्या मांडलेल्या आहेत। हा एक भाग झूम करून दाखवा। पिलर, गणपतीच्या मूर्त्या, म्हणजे जैन हिंदू दोन्ही पद्धतीची संस्कृती जी आहे ती आपल्याला इथे त्याचा मिलाप बघायला मिळतो। आणि हा मधला सगळा जो आहे तो भाग आपण इथे बघतो आहोत। मूर्तिकलेच्या आणि स्थापत्य कलेच्या दृष्टीने देवगिरी अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जातो। इथे जर खरं तर शिल्प समजून सांगणार कुणीतरी जर असेल आपल्यासोबत, किंवा शिल्पांचा आपला जर अभ्यास असेल याच्या रचनेचा, वैशिष्ट्यांचा, तर आपल्याला ही शिल्प अतिशय बारकाईने आणि चांगल्या पद्धतीने समजू शकतात। एरवी फक्त आपण अंदाजच या बाबतीतले लावू शकतो। त्या बाजूला देखील अनेक गोष्टी आहेत। आपण जाऊया। मुख्य हा जो चौथरा आहे, या चौथऱ्यावरून त्या बाजूला जाऊ। समोर 2 मोठ्या तोफा ज्या आहेत त्या अधिक याचं सुशोभीकरण करतात किंवा या परिसराला अधिक शोभा देतात, त्या देखील इथे आपल्याला दिसून येतील। हा तो महल आहे। याची झरोखे, सज्जे, त्यातल्या खिडक्या आपल्या लक्षात येतील। पुरातत्व विभागाकडून इथे निरंतर साफसफाई आणि मेंटेनन्सचं काम जे आहे ते चाललेलं असतं। आपल्याला इथे 2 कर्मचारी दिसतात जे या परिसराची साफसफाई करत आहेत। आणि इथे त्या अनेक वस्तू आहेत त्या उत्खननात नंतर सापडल्या आहेत, ज्या इथे तशाच इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत। त्याचं बारकाईने जर